हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 113वी गोष्ट राजर्षी वनमाली रायबहादूरजी यांची आपण ऐकतोय. त्याचा आता चौथा आणि शेवटचा भाग आपण ऐकूया. मागच्या भागात आपण पाहिलं की भक्त श्रीकृष्ण सुंदर राय प्रभू हे ध्यानामध्ये राधा विनोदजी यांना हुक्का अर्पण करत असत आणि ते स्वतः हुक्का पीत असत. त्याच्यानंतर तर आपले हे जे विनोदजी होते त्यांची हुक्क्याची तलफ ते त्या श्रीकृष्ण सुंदर राय यांच्याकडे जाऊन भागवत असत. पण पुढे असं झालं की सन 1892च्या एका महिन्यातील कृष्ण पक्ष द्वादशीला रायप्रभूंनी आपली लीला समाप्त केली आणि त्यामुळे आता ध्यानात म्हणा किंवा प्रत्यक्षात म्हणा हुक्का मिळणं हे बंद झालं. तेव्हापासून अमावस्येपर्यंतचे 4 दिवस राधा विनोदजी यांनी कशातरी प्रकारे बिना हुक्क्याचे काढले. पण अमावस्येच्या दिवशी मात्र त्यांना हुक्क्याची इतकी तलफ आली की आता त्यांच्याच्यानी राहवलं गेलं नाही. म्हणून त्या दिवशी राजभोग दाखवल्यानंतर त्यांचा पुजारी जेव्हा त्यांच्या समोर बसून हरिनाम करत होता तेव्हा त्यांनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला. तो आपला जप करत बसला होता. जप करता करता त्याला तंद्रा लागली आणि त्याच्यामध्ये त्याला दिवा स्वप्न किंवा स्वप्न दृष्टांत झाला. त्याला रंगिले विनोदजी म्हणाले की माझा हुक्का भरून घेऊन ये पाहू. ह्या लोकांनी माझा हुक्का बंद करून ठेवलाय. मी श्रीकृष्ण सुंदर राय यांच्याकडे जाऊन हुक्का पीत होतो, पण आता 4 दिवसापासून तोही माझा बंद झालेला आहे. हा दृष्टांत झाल्यानंतर तो पुजारी भानावर आला आणि मग त्याला एकदम आश्चर्य वाटलं, चकित झाला तो आणि उत्सुकतेने बनमाली राय यांची तो वाट पाहू लागला. संध्याकाळी बनमाली राय आल्यानंतर ते येताच त्याने घाईघाईने ही सगळी गोष्ट त्यांना सांगितली. अर्थातच बनमाली राय यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी हुक्क्याची व्यवस्था केली. पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये ही शंका येतच राहिली की खरोखरीच हे विनोदजी हुक्का पितात का? का हा फक्त पुजाऱ्याला झालेला भास आहे? पण त्यांच्या मनातील ही शंकासुद्धा विनोदजींनी राहू दिली नाही. त्याचंही त्यांनी निरसन केलं. असं झालं की पुढे जगद्बंधू प्रभू हे वनमाली राय यांच्या राजवाडीमध्ये राहायला आले आणि विनोदजींच्या मंदिराच्या शेजारच्याच कक्षामध्ये ते उतरले होते. त्यांना अर्थातच अंतर्ज्ञानाने सगळी घटना आणि या बनमालीजींच्या मनामध्ये असलेला संशय हा समजला. त्यामुळे एक दिवस राजभोग दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याकडे बनमाली राय यांना बोलवून घेतलं. बनमाली राय आल्यावरती हे जगद्बंधू म्हणाले, चला आज आपण कौतुकी विनोदजी हे हुक्का कसे पितात या त्यांच्या लीलेचा आस्वाद घेऊया. असं म्हणून ते राजर्षींना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसले. दोघांनीही डोळे मिटले होते आणि ध्यानाच्या ह्याच्या बैठकीत ते बसलेले होते. थोड्या वेळाने जगद्बंधू म्हणाले, पहा नीट ऐका, विनोदजी हुक्का पीत आहेत आणि त्या हुक्का पिण्याचा गुडगुड असा आवाज येत आहे. जगद्बंधूंच्या कृपेमुळे राजर्षींचे दिव्य श्रवण आता खुले झाले आणि त्यांना हुक्क्याच्या गुडगुडाटीचा खरोखरीच आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकल्यानंतर या विग्रहामध्ये खरोखरीच स्वतः भगवंत विराजमान आहेत हा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यामुळे त्यांचं मन आनंदातिरेकाने अगदी भरून आलं आणि त्या आनंदामुळे त्यांचं शरीर बसल्या जागी शिथिल पडलं आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांचं बाह्यज्ञान लोप पावलं आणि एका अभूतपूर्व अशा सुंदर भावसमाधीमध्ये ते कितीतरी काळ बुडून गेले. यानंतर मात्र त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका गेल्या आणि हा श्री विग्रह अत्यंत जागृत आहे हे त्यांचा अगदी निश्चय झाला. त्याच्यानंतर त्यांची इतकी श्रद्धा दृढ झाली की एखाद्या कथेमध्ये किंवा समजा चुकून कुणीतरी
हा श्री विग्रह म्हणजे एक केवळ मूर्ती आहे असा चुकून जरी उल्लेख केला तरी सुद्धा ते ऐकून त्यांना अतिशय मानसिक वेदना होत असत. इतकी त्यांची गाढ श्रद्धा बसली. आता ही गाढ श्रद्धा बसली. त्यांनी आत्तापर्यंत राधा विनोदजी यांच्या सेवेची सगळी व्यवस्था अगदी उत्तम आणि चोख ठेवलेली होती. पण सेवा स्वतः त्या हाताने ते करत नव्हते. पुजारी सगळी सेवा करत असे. आता या घटनेनंतर मात्र हळू-हळू त्यांना आपण स्वतः सेवा करावी ही उर्मी मनामध्ये वारंवार उठू लागली आणि त्या परमेश्वराची स्वतः सेवा करण्यासाठी ते बेचैन झाले. पण ते शास्त्र जाणणारे असल्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने हा सेवेचा अधिकार आपण प्राप्त करावा, असं त्यांना वाटू लागलं. म्हणून एखाद्या योग्य गुरूकडून आपण दीक्षा घ्यावी हा त्यांच्या मनामध्ये विचार आला. म्हणून ते जेव्हा वृंदावनात जात तेव्हा आपण कोणाकडून दीक्षा घ्यावी याचा ते विचार करू लागले. मग सन 1897 मध्ये वृंदावन येथे जाऊन त्यांनी अद्वैत वंशामधील श्री राधिकानाथ गोस्वामी प्रभू यांच्याकडून विधिवत दीक्षा घेतली आणि आता ते शास्त्राने सेवेचे अधिकारी झाले. तेव्हापासून श्री राधा विनोदजी यांच्या प्रेमसेवेमध्ये ते इतके तल्लीन झाले, की त्यांचा उरला-सुरला संसाराचा जो मोह होता, तोही नष्ट झाला. संसाराबद्दल त्यांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली आणि भक्तीबद्दल अत्यंत आसक्ती निर्माण झाली. हळू त्यांच्या मनाची स्थिती अशी झाली, की कुठल्याही सांसारिक कामामध्ये आता त्यांचं मन लावणं हे त्यांना अशक्य झालं. पण परमेश्वराच्या कृपेने आणि त्यांच्या भाग्याने त्याच काळात सुमारास त्यांना श्री कामिनी कुमार घोष यांच्यासारखे अत्यंत निपुण, विश्वासू असे मॅनेजर मिळाले. मग त्यांच्यावरती आपल्या इस्टेटीच्या सगळी कारभाराची जबाबदारी सोडून ते स्वतः राधा विनोदजी यांच्या पूजा अर्चेमध्ये आणि त्यांचे लाड पुरवण्यामध्ये मग्न होऊन गेले. हळू संसारातून त्यांचं मन इतकं निघालं, की संसारातील सगळे संबंधी सुद्धा आता त्यांना आपले वाटेनात आणि आपला फक्त संबंध जो काय कुठल्याही नात्याचा असेल, तो फक्त ह्या राधा विनोदजींशी आहे. बाकी कुणाशी माझा काही संबंध नाही, अशी त्यांच्या मनाची धारणा झाली. ते कुणाशी काही बोलत नव्हते, वागत नव्हते नीट असं नव्हे. पण त्यांच्या मनामध्ये ही भूमिका निर्माण झाली. त्यामुळे झालं असं, की त्यांना कुणी पिताजी, चाचाजी, भाईजी असं म्हणून नात्याच्या संबंधाने जर हाक मारली, तर ती त्यांना ऐकूच जात नसे आणि ते आपल्याला ते बोलत आहेत हे त्यांना कळतच नसे. त्यामुळे हरे कृष्ण असं म्हणूनच त्यांना बोलवावं लागत असे आणि मगच ते उत्तर देत असत. काही दिवसानंतर आता व्रजभूमीमध्येच आपण राहायला जावं आपल्या देवाला घेऊन, असं त्यांच्या मनाने घेतलं. म्हणून त्यांनी वृंदावन आणि राधाकुंड या 2 ठिकाणी खूप मोठे असे महाल बांधले आणि अजून आजसुद्धा ते ताडास मंदिर आणि राजवाडी या नावाने प्रसिद्ध आहेत. मग त्या 2 ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे असे आपले राधा विनोदजींच्या विग्रहाला घेऊन ते राहत असत आणि तिथे राहून भजन साधना, ते पूजा अर्चा हे करत असत. त्यांचा सगळा वेळ आता श्री राधा विनोद आणि यांची सेवा, पूजा अर्चा आणि साधू वैष्णवांची सेवा आणि त्यांचा सत्संग यामध्ये व्यतीत होत होता. साधू वैष्णवांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण अशा गोष्टी केल्या. साधू महात्म्यांना सुद्धा आजारपण येतं, तर त्यांना तपासून त्यांना व्यवस्थित औषध पाणी मिळावं याच्यासाठी त्यांनी मोठ्या एका दवाखान्याची निर्मिती केली. तसंच त्यांच्या पथ्यपाण्याची सुद्धा व्यवस्था केली. आता हे आपलं जे भक्तिशास्त्र आहे त्याची ही चालली पाहिजे पुढं म्हणून त्यांनी एका भक्ती विद्यालयाची स्थापना केली. नुसती स्थापना केली नाही, तर तिथे विद्यार्थ्यांना भक्तिशास्त्राचं अगदी योग्य आणि उत्तम पद्धतीने ज्ञान दिलं जावं. म्हणून उत्तमोत्तम अशा लोकांची तिथं त्यांनी शिक्षक म्हणून नियुक्ती सुद्धा केली. एवढ्यावरही थांबले नाहीत. कारण जरी समजा एखादा विद्यार्थी शिकायला उत्सुक असला, तरी त्याला तेवढं आर्थिक बळ नसतं.
तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिष्यवृत्तीची सुद्धा तिथे सोय केली. आता हे झालं, पण ते ग्रंथ पाहिजेत ना, म्हणून त्यांनी त्या काळामध्ये 4 लाख रुपये खर्च करून एक उत्तम असा छापखाना काढला आणि तिथे वेगळे-वेगळे ग्रंथ आणि विशेषतः अष्टटिकेसहित श्रीमद भागवत या ग्रंथाची तिथे त्यांनी निर्मिती करून घेतली आणि ते छापून घेतलेले ग्रंथ त्यांनी जे कुणी साधू, जे कुणी विद्यार्थी त्याचा अभ्यास करू इच्छितात, त्यांना निःशुल्क वितरण करण्याची व्यवस्थाही केली. अशा प्रकारे वनमाली राय हे जेव्हापासून या व्रजभूमीमध्ये राहायला आले, तेव्हापासून ते जणू साधू, वैष्णव आणि बाकी सगळी प्रजा यांच्या जीवनाचं एक मुख्य केंद्र आणि एक चांगला आधार बनून राहिले. त्यांच्या निवासस्थानावरती साधू समाजांचा मेळावा हा नित्य दिसत असे. तसंच आता राधा विनोदजी यांचे वेगळ्या प्रकारचे उत्सव ते अगदी धूमधडाक्याने आणि मोठ्या उत्साहाने साजरे करत असत. तसंच भगवत चर्चा, नामसंकीर्तन, निरनिराळ्या प्रकारच्या कथा ह्याचं सुद्धा ते आयोजन करत असत. रासलीलाही होत असत आणि त्यावेळेला व्रजभूमीमध्ये जणू सिद्ध महात्म्यांचा पूर आलेला होता. म्हणजे अनेक सिद्ध महात्मे त्या काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. तर त्या बहुतेक प्रत्येक सिद्ध महात्म्याशी या ना त्या कारणाने या वनमाली राय यांची जवळीक निर्माण झालेली होती आणि ते मुद्दाम जाऊन त्यांचं दर्शन घेऊन अत्यंत विनयाने त्यांच्याशी बोलून भगवत चर्चा करून त्यांचा सहवास आणि त्यांचा सत्संग हा मिळवत असत. त्यांची हर प्रकारे सेवा करत असत आणि अर्थातच त्यांचा हा भक्तिभाव पाहून त्यांच्यावरती सगळ्या संतांची कृपादृष्टी होत असे. असं जरी असलं तरी सुद्धा काही महात्म्यांची त्यांच्यावरती विशेष कृपा होती. त्यांची नावं साधारण अशी: श्री राधिकानाथ गोसावी प्रभू, प्रभू जगतबंधू, श्रीधामपुरी येथील श्री राधारमण चरणदास म्हणजेच बडे बाबाजी हे, श्री विजय कृष्ण गोस्वामी, श्री गौरकिशोर शिरोमणी, श्री श्री राम हरिदास बाबाजी, श्री कृष्णसुंदर राय प्रभू, श्री हरिसुंदर भौमिक भुंजा, श्री जगदीशदास बाबाजी आणि श्री रामकृष्णदास पंडित बाबाजी. इतर आणखीन महात्म्यांची सुद्धा त्यांच्यावरती सतत कृपावृष्टी होत असे आणि असं हे अगदी भक्तीने भरलेलं आणि पुण्यकर्मांनी सजलेलं असं जीवन ते जगले आणि या सगळ्या महात्म्यांच्या कृपाच्या आणि आशीर्वादांच्या फलस्वरूप त्यांना अत्यंत विनासायास असं श्री राधा विनोदजी यांच्या निजधामामध्ये नित्यसेवेसाठी अनायास जाता आलं. म्हणजे आपण जे नेहमी ऐकतो, की विना दैन्येन जीवनम, अनायासेन मरणम, देहांत समये तव स्मरणम आणि देहांते तव सानिध्यम, हे सगळं काही त्यांच्यासाठी अगदी सहजपणे होऊन गेलं. हरिओम.